ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शिरूर व प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश शेठ धारीवाल यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय मातोश्री कमलाबाई रसिकलाल यांच्या 12व्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने जगप्रसिद्ध मोटिवेशनल वक्त्या BK शिवानी दीदी यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम नुकताच पार पडला। जिंदगी बने आसान या विषयावर सुमारे 1.5 तास त्यांनी विचार मांडले। ते ऐकत असताना श्रोते मंत्रमुग्ध झाल्याचे दिसून आले। या कार्यक्रमासाठी आमदार ॲडव्होकेट अशोक पवार, माजी आमदार पोपटराव गावडे व काकासाहेब पलांडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, भाजपचे तालुका अध्यक्ष प्रदीप सोनवणे, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जनरल बॉडी सदस्य जाकीर खान पठाण, उपायुक्त महेश रोकडे, अनंतराव थोपटे, महाविद्यालय भोरचे प्राचार्य डॉक्टर प्रसन्न देशमुख, CT बोरा महाविद्यालय शिरूरचे प्राचार्य डॉक्टर काकासाहेब मोहिते, बाजार समितीचे माजी उपसभापती प्रवीण चोरडिया, उद्योजक गणेश कोळपकर, रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर, महिला दक्षता समितीच्या जिल्हा सदस्या शोभना पाचंगे, अहमदनगर जिल्हा परिषद सदस्या राणीताई निलेश लंके, शिरूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे, माजी नगराध्यक्षा वैशाली वाखारे, माजी नगरसेविका बर्मेच्या भाभी, मीरा सोसायटी पुणे येथील सुनंदा दिदी व उषा दिदी, तसेच शिरूर सेंटरच्या अर्चना दिदींसह सर्व ओम शांती परिवाराशिवाय राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाविषयी प्रकाश शेठ धारीवाल यांच्या भगिनी उज्ज्वला लुंकड, कल्पना लुनावत, प्रांजल बाफना तसेच त्यांच्या स्नेही व माजी नगरसेविका बर्मेच्या भाभी यांच्या प्रतिक्रिया घेतल्यात आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहुयात। आज खूप छान कार्यक्रम या ठिकाणी झाला। मोटिवेशनल गुरु या ठिकाणी आपल्या कार्यक्रमासाठी आलात, तर आपल्या परिवारातर्फे हा कार्यक्रम होता, काय सांगाल आपण, काय घेऊन जाताल? खूप सुंदर प्रोग्राम झाला। शिवानी दीदींना पाहून खूप व्हायब्रेशन चांगले आले आणि आमच्या आईसाठी खूप त्यांनी शुभेच्छा, श्रद्धांजली दिली। आम्हाला खूप चांगलं वाटलं। तर आपण काय सांगाल? खूप पॉझिटिव्ह एनर्जी आली, पॉझिटिव्ह थिंकिंग सुरू झाले आणि आम्ही त्यांना रोज फॉलो करतो। बर्मेच्या भाभी या ठिकाणी मुलांसाठी खूप छान सांगितलंय, तुम्ही काय सांगाल? मुलांसाठी सांगितलं, आपल्या परिवारासाठी सांगितलं, जे काही सांगितलं सर्व आपल्या शिरूरकरांनी आचरणात आणावं। आज या प्रोग्रामलाच प्रकाश भाऊ बाहेर गेल्यामुळे हजर नाही राहू शकले, पण त्यांनी आपल्या शिरूरकरांसाठी परवणी त्यांनी आज शिवानीबेनजीला इथपर्यंत आणलं, त्यासाठी प्रकाश भाऊ आणि धारीवाल परिवाराला मी खूप खूप धन्यवाद देते आणि प्रकाश भाऊच्या वतीने असेच प्रोग्राम शिरूरकरांसाठी होत राहो अशा शुभेच्छा व्यक्त करते।